सांगलीतील राममंदिर चौकात उभारलेला छत्रपती संभाजी महाराज यांचा पुतळा हटवला. मोठा पोलीस बंदोबस्त तैनात. शहरात तणावपूर्ण शांतता. सांगली शहरातील मध्यवर्ती राममंदिर चौकामध्ये काल मध्यरात्री हिंदुत्ववादी संघटनेने छत्रपती संभाजी महाराज यांचा पुतळा बसवण्यात आला होता. या घटनेची माहिती मिळताच विश्रामबाग पोलीस तात्काळ त्या ठिकाणी आले. पुतळा बसवण्याची मागणी असलेल्यांची महापालिका प्रशासनासोबत बैठक घेऊन पुतळा बसवण्याबाबतची जागा निश्चित करण्यात येणार आहे असे स्पष्ट झाल्यानंतर चौथऱ्यावरून पुतळा खाली घेण्यात आला आणि सध्या हा पुतळा राममंदिर चौकातून नेत पोलीस संरक्षणात ठेवण्यात आला आहे. पोलीस प्रशासनाच्या मध्यस्थीने महापालिका प्रशासन आणि संभाजी महाराज प्रेमींच्यामध्ये पुतळा बसवण्याच्या जागेवरून चर्चा अजूनही सुरूच आहे. महापालिका प्रशासनाने यापूर्वी छत्रपती संभाजी महाराजांचा हा पुतळा त्रिकोणी बागेत बसवण्या याला परवानगी दिली होती. मात्र हा पुतळा सांगली शहराच्या मुख्य चौकातच बसेल अशी छत्रपती संभाजी महाराज प्रेमींची मागणी होती. मात्र ही मागणी पूर्ण होत नाही असे लक्षात आल्याने त्यांनी हा पुतळा मध्यरात्री राममंदिर चौकामध्ये बसवला होता. सुहास सावंत. मी संभाजी महाराजांचा पुतळा बिगर संघटना कुठली नाही आहेच आम्ही पोरापोरांनी पुतळा बसवलेला आहे आणि नगरपालिकेने जो जागेचा प्रस्ताव मांडला आहे तो आपल्याला काही मंजूर नाही आहे म्हणून आम्ही पुतळा बसवला आहे. नगरपालिकेने जी जागा दिली ती कॅन्सल करायला पाहिजे आपली ही इच्छा आहे. तर ती जागा कॅन्सल नाही केली तर मी आणि पुतळा बसवणार. काढला तर मी परत पिटवून घेणार. पण मी पुतळा जर त्या बागेत बसला तर मी काहीतरी करून घेणार आणि मी महानगरपालिकेला जबाबदार धरणार. आणि आयुक्त साहेबांनी आणि राहुल रोकडे साहेब महत्त्वाचं म्हणजे राहुल रोकडे साहेबांना कारण का त्यांनासुद्धा माहिती होतं मी निवेदन किती दिल्यात. त्यांनी आम्हाला सांगायला पाहिजे होतं की बागेत आमचं म्हणणं मांडायला पाहिजे होतं. आम्ही 15 ते 16 निवेदन दिल्यात तरीसुद्धा त्यांच्या म्हणण्याप्रमाणे त्यांनी तिथे जागा दिल्या. जागा द्यायला पण काही प्रॉब्लेम नाही. त्यात तिथं दवाखान्यात आम्ही उद्या कार्यक्रम कसा करायचा महाराजांचा तिथं. आता त्यांनी कुठेच बसवायला परवानगी दिली आहे? बागेत त्रिकोणी बागेत बसवायला परवानगी दिल्या. आपल्याला त्या बागेत बसवायचं नाही. महाराज माझं बागेत बसण्यासाठी झालेलं नाही आहेत. माझा महाराज चौकातच बसणार हीच आपली इच्छा आहे. मग ते कोणीही बसवू दे. आपल्याला काय असंच नाही की आम्ही बसावं. कोणीही बसवू दे पण महाराज चौकात बसले. यापूर्वी प्रतापसिंह उद्यान ही जागा दिली होती. प्रतापसिंह उद्यान दिली होती. ती आम्हाला मान्य होती. पण त्यावर काही केस असल्यामुळे त्यांनी कॅन्सल केली आणि डायरेक्ट ही जागा हे केली. म्हणजे महापालिकेनं परस्पर केले आणि आता टेंडर पण वाटल्यात. पण आम्हाला साहेबांनी DYSP साहेबांनी आम्हाला सांगितले की आम्ही त्यांच्यासोबत मिटिंग करून देतो. त्यामुळे आम्ही पुतळा हटवायचा विचार करत आहे. इथं परवानगी भेटणार नाही असं सांगितलं गेलं. इथं त्यांनी चौकात त्यांनी बसवायचंच नाही. त्यासनी त्यांच्या वार्डात नेऊन बसवायचा आहे पुतळा असं काम आहे. आणि आता आपल्या माणसांनी टेंडर देऊन पैसे देऊन ते त्यासनी द्यायचं असं काम आहे महापालिकेचं. आहेत नेते मी नाव नाही घेत. आम्हाला इथं परमिशन द्या. आम्ही वर्गणी काढून बसवतो. आमची ही पण इच्छा आहे. किती दिवसापासून मागणी करता इथं? 2-3 वर्ष झाली साहेब. आम्ही ह्या चौकात नाही. आम्ही कुठल्याही चौकात बसवा पण महाराजांचा पुतळा चौकात बसवा ही आपली इच्छा आहे. आंदोलकांशी आत्ता आमची चर्चा झालेली आहे. आंदोलकांच्या म्हणण्याप्रमाणे संभाजी महाराजांच्या पुतळ्यासाठी महानगरपालिकेकडनं तिकोनी बागेची जागा ठरवण्यात आलेली आहे. पण आंदोलकांचं असं म्हणणं आहे की महाराजांसाठी तिकोनी बागेची जागा ही योग्य नाही. प्रशस्त भव्य जागा महाराजांसाठी असावी आणि त्यासाठी त्यांना आम्ही पर्यायी काही जागा असल्याचं सुचवायला सांगितलेलं आहे. आंदोलकांचं आणि नगरपालिकेच्या जे अधिकारी आहेत त्यांच्याशी आम्ही आता थोड्या वेळाने चर्चा करून यावर पुढील काही मार्ग शांततेत काढता येईल त्यासाठी प्रयत्न करत आहोत. ब्युरो रिपोर्ट SVN मराठी सांगली.